Hi everybody, today we are going to communicate with the bank manager in the bank. Before starting this video, I will suggest you how can we communicate with the bank manager about home loan or personal loan. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही अतिशय साधी आणि सोपी इंग्रजी वाक्य वापरून बँक मॅनेजर बरोबर होम लोन, गृह कर्ज आणि पर्सनल लोन, व्यक्तिगत कर्ज या संदर्भात माहिती मिळवू शकता. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक्स आणि प्रेस बेल आयकॉन ऑफ माय चॅनल हे करायला मात्र विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुम्ही गुड मॉर्निंग सर किंवा गुड मॉर्निंग मॅडम किंवा गुड मॉर्निंग मॅम अशा पद्धतीने संवादाला सुरुवात करा. त्यानंतर जे बँक मॅनेजर असेल ते पण तुम्हाला म्हणणार गुड मॉर्निंग सर, हाऊ कॅन आय हेल्प यू. गुड मॉर्निंग सर, हाऊ कॅन आय हेल्प यू. मी तुम्हाला कशी मदत करू शकतो. तुम्ही म्हणणार आय हॅव टू अप्लाय फॉर द लोन. व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ लोन. मला कर्जासाठी अर्ज करायचा आहे आणि ही प्रक्रिया काय आहे, कर्ज मिळवण्याची प्रक्रिया काय आहे. तुम्ही म्हणू शकता आय वुड लाईक टू नो अबाउट युअर लोन ऑप्शन. आय वुड लाईक टू नो अबाउट युअर लोन ऑप्शन. तुमच्या गृह कर्जाविषयी किंवा कर्जाविषयी जो पर्याय आहे, लोन विषयी कर्जाविषयी जो पर्याय आहे त्याविषयी माहिती जाणून घ्यायला मला आवडेल. आय वुड लाईक टू नो अबाउट युअर लोन ऑप्शन. त्यानंतर बँक मॅनेजर म्हणणार शुअर, विच टाइप ऑफ लोन आर यू लुकिंग फॉर. शुअर, विच टाइप ऑफ लोन आर यू लुकिंग फॉर. खात्रीने, निश्चितच तुम्हाला कोणत्या प्रकारचं कर्ज हवं आहे. तुम्ही म्हणणार आय एम इंटरेस्टेड इन अ पर्सनल लोन. आय एम इंटरेस्टेड इन अ पर्सनल लोन. मी खाजगी किंवा व्यक्तिगत कर्ज मला हवं आहे किंवा मला ते मिळवायला आवडेल. आय एम इंटरेस्टेड इन अ पर्सनल लोन और आय एम इंटरेस्टेड इन होम लोन. मला गृह कर्ज हवं आहे. ओके, बँक मॅनेजर म्हणा ओके, हाऊ मच अमाउंट डू यू नीड. ओके, हाऊ मच अमाउंट डू यू नीड. ठीक आहे, तुम्हाला किती पैसे हवे आहे, एकूण रक्कम किती हवी आहे. तुम्ही म्हणणार आय नीड अ लोन ऑफ अराउंड 5 लाख रुपीज. आय नीड अ लोन ऑफ अराउंड 5 लाख रुपीज. मला कर्ज म्हणून जवळजवळ 5 लाख रुपयाची आवश्यकता किंवा गरज आहे. बँक मॅनेजर म्हणणार व्हॉट इज युअर प्रोफेशन. व्हॉट इज युअर प्रोफेशन. तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय. व्हॉट इज युअर प्रोफेशन. तुम्ही सांगणार आय एम अ सॅलरीड एम्प्लॉय किंवा आय एम अ सॅलरीड एम्प्लॉय. म्हणजे मी पगारदार
नौकर आहे. मी पगारदार नौकर आहे. किंवा तुम्ही म्हणू शकतात आय हॅव अ स्मॉल बिझनेस. आय हॅव अ स्मॉल बिझनेस. माझा एक छोटासा व्यवसाय आहे. तुम्ही चौकशी करू शकतात व्हॉट इज अ इंटरेस्ट रेट. व्हॉट इज द इंटरेस्ट रेट. व्हॉट इज द इंटरेस्ट रेट. व्याजदर काय असणार आहे. व्याजदर काय असणार आहे. what documents are required. what documents are required. what documents are required. कोणत्या प्रकारची कागदपत्र हवी आहे. त्यानंतर बँक मॅनेजरला तुम्ही म्हणू शकता थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. आय विल चेक my documents and I will meet you tomorrow in the bank and then I will apply for the home loan. तुम्ही माहिती दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. उद्या मी तुम्हाला बँकेमध्ये येऊन भेटेल. त्यापूर्वी मी माझी सर्व कागदपत्र चेक करेल. बँक मॅनेजर म्हणणार वेलकम. वेलकम. यू आर वेलकम. यू आर वेलकम. हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. तर अशा पद्धतीने आपण बँक मॅनेजरशी इंग्रजीमध्ये अतिशय साध्या आणि सोप्या इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतो. तेही कुठल्याही प्रकारे व्होकॅब्युलरी फोकस किंवा व्याकरणाचा अभ्यास न करता. माझे असेच पुढील नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक अँड प्रेस बेल आयकॉन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.